नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे सोया टिक्का मसाला रेसिपी हाय प्रोटीन सोयाबीनची भाजी। पहिल्यांदा आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून मीठ पूर्णपणे विरघळून त्यामध्ये सोयाबीन टाकायचे आहेत। सोयाबीन पूर्णपणे भिजवून त्याच्यावर आपण 5 ते 10 मिनिटे प्लेट ठेवणार आहेत। आता आपले सोयाबीन छानपैकी भिजलेले आहेत। त्यामध्ये स्वच्छ गार पाणी टाकून सोयाबीन मस्तपैकी पिळून घ्यायचे आहेत। पूर्ण सोयाबीन पिळून झाल्यावर मग आपण टाकणार आहेत त्याच्यावर मसाले। पहिल्यांदा टाकणार आहेत आपण शिमला मिरची मोठी कापलेली, कांदा टाकणार आहेत, 2 चमचे दही आंबट नकोयत, हळद, धना पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून दही पूर्ण क्रीम सारखं झालं पाहिजे, तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल टाकून मिक्स केलेले सोयाबीन आपण परतून घ्यायचे आहेत, चांगले परतून घ्यायचे आहे तिथे सोयाबीन आपल्याला की जेणेकरून आपल्याला दही अजिबात दिसलं नाही पाहिजे। परतून झालं की आपण त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहेत। बेसन पीठ टाकलं ना आपण की एकदम फास्टमध्ये उलथाण्याने किंवा चमच्याने पटपट सोयाबीन हलवून घ्यायचे आहेत की जेणेकरून की सोयाबीनला पूर्णपणे बेसन पीठ चिटकायला पाहिजे। ते चिटकून पूर्णपणे कोरडे होईपर्यंत आपल्याला सोयाबीन हलवत राहायचं आहे। कारण की बेसन पीठ आपण जे टाकलेलं आहे ना ते खाली कढईला चिटकू नये म्हणून एकसारखं उलथाण्याने हलवत राहायचे कोरडं होईपर्यंत। हे बघा असं। आता हे कोरडं झाल्यावर काढून घ्यायचे प्लेटीमध्ये। कढईमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे, 2-3 तेजपत्ता, 1 कांदा कापलेला बारीक। आता तोपर्यंत कांदा आपण परतूस तोपर्यंत टमाटर बारीक करायचा आहे। इथं मी 1 टमाटर घेतलेला आहे, त्याची एकदम बारीक प्युरी करून घेतलेली आहे। आता कांदा पण परतलेला आहे। आपण याच्यामध्ये मसाले टाकू, हळद, धना पावडर, लसूण मसाला, लाल तिखट चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे आपण। मग इथे आपण टाकणार आहेत जी टमाट्याची प्युरी केलेली आहे ना ती पण चांगली परतून घ्यायची आहे आपण जोपर्यंत की ती तेल सोडत नाही तोपर्यंत। आता इथे तेल सोडलेलं आहे। जे परतून घेतलेले सोयाबीन आहेत ना ते टाकायचे। 1 कप मी पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। हे मस्तपैकी सगळं मिक्स करून कस्तुरी मेथी चुरगळून त्याच्यामध्ये टाकून मग आपण एक वाफ घेणार आहे। वाफ फक्त 5 मिनिटाची घ्यायची आहे आपल्याला। इथे वाफ झाल्यावर आपण माझ्या आवडीची कोथिंबीर भरपूर टाकणार आहेत। तुम्हाला कोथिंबीर आवडते का? मला तर खूप जास्ती आवडते। मस्तपैकी मिक्स करून तयार झालेली आहे आपली हाय प्रोटीन सोयाबीनची भाजी। तुम्हाला आवडली का ही भाजी? आणि तुम्ही डाईट करत असताल, जिम करत असताल तर नक्की ही आठवड्यातनं 2दा तरी ही भाजी करून खात जा। मनातून खाऊ घाला, बाकी सर्व मोहमाया आहे। तुम्हाला हाय प्रोटीन सोयाबीनची भाजी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला।